मध्य रेल्वे मार्गावर धावत्या लोकलमध्ये सीटवर बसण्याच्या वादातून रक्तरंजित थरार घडला आहे. परळहून अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकलच्या लगेज डब्यात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी लोखंडी कट्ट्याने हल्ला करण्यात आल्याने तिघे तरुण जखमी झाले असून यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. रात्री 10:49 परळहून सुटलेल्या अंबरनाथ लोकलमध्ये डोंबिवलीतील ठाकुर्ली ते कल्याण दरम्यान हा प्रकार घडला. हाणामारीनंतर डब्यात सर्वत्र रक्ताचे डाग पडले होते. जखमी राजू वाघे, साहिल खंदारे आणि प्रितेश कनोजिया यांना कल्याण स्थानकावर उतरून रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने तिघांनाही पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान हल्ल्यानंतर आरोपी ठाकुर्ली स्थानकावर उतरून फरार झाले. या प्रकरणी डोंबिवली जीआरपी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. धावत्या लोकलमध्ये झालेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काम संपला, मी ट्रेन पकडला. मी येत होता, पूर्ण ट्रेन भरलेली होती. याच्यानंतर पूर्ण ट्रेन खाली झाली दिवामध्ये. नंतर ह्या लोक डोंबिवलीमध्ये चढला, पूर्ण ट्रेन खाली होती. तो साईडचा पण सीट खाली होता. हे लोकांना तिकडे जाऊन बसायचा होता. हे लोक फक्त आले, मला बोले तू झोपलेला कसा आहे. मी बोलला मी उठतो. मीनी माझा मीठ आटाचा जो मीठ आहे ना तो उचलला तिकडून. या लोकांनी डायरेक्ट आपला काढला आणि मला इकडे मारला पूर्ण. नंतर काढा मारला आणि मला तो मोठा कालावाला आहे ना तो याचा सोबत आहे. तो मला बोलतो याला लेप भरलेला आपण, आता चल इकडून निघू. नंतर मी ह्याचा कॉलर पकडला, आज छोटेवाल्याचा. ह्या लोक मला ट्रेनतून बाहेर फेकत होता. ठाकुर्लीमध्ये ट्रेन थांबला ना, 4-5 मुले लोक चढले त्याच्यामध्ये वाचवायला मला. त्या लोकांनी ह्याला मारला. हे हा झोपलेला आहे ना ह्याला, आणि हा पळाला. प्रवासी नामी प्रितेश कनोजिया, वय 31 वर्ष, राहणार टिटवाळा, हे अंबरनाथ स्लो ट्रेनने प्रवास करत होते. ते घाटकोपर येथून चढले. घाटकोपर येथून लगेचच्या डब्यामध्ये चढले आणि सदरची गाडी ही 23:52 डोंबिवली रेल्वे स्टेशन येथे आली. त्या गाडीमध्ये राजू वाघे, वय 19 वर्ष, आणि त्याचा मित्र साहिल खंदारे, वय 19 वर्षे, हे त्या डब्यामध्ये चढले. प्रितेश हा लगेच डब्याच्या पाकावरती झोपलेला होता. तर राजू वाघे याने त्याला उठायला सांगितलं, मला बसायला जागा दे असं बोलला. त्याच्यावरून त्यांच्यामध्ये वादावादी झाली आणि वादावादीचं रूपांतर मग त्यांच्या भांडणामध्ये झालं. तर राजू वाघे यांनी त्याच्या हातातलं कड जे आहे ते काढलं आणि त्यांनी प्रितेश कनोजिया यांना मारहाण केली. त्यावेळेस पोलिसांना कॉल आला वगैरे. पोलीस ती गाडी अटेंड करत होते ठाकुर्लीला, परंतु तेवढ्याच्यामध्ये गाडी निघून गेली. सदरची गाडी जीआरपी पोलिसांनी कल्याण त्यांनी अटेंड केली ती गाडी आणि दोघांना खाली उतरून वगैरे त्यांना उपचारासाठी वगैरे सायन हॉस्पिटल इथे घेऊन गेले. सायन हॉस्पिटल त्यांचे उपचार चालू आहेत वगैरे. दोघांचं स्टेटमेंट वगैरे घेतलं. आमची पोलीसची टीम, आमचे PI चव्हाण साहेब, PSI भिलारे साहेब त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यांचं स्टेटमेंट घेतल्यानंतर डॉक्टरकडनं जे काय त्यांचे इंजुरी सर्टिफिकेट आहे ते प्राप्त करून घेऊन पुढील कारवाई, योग्य ती कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे.